ऐक की बाबा, हा? शेतकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल तुझं काय मत आहे? याच्यावर काय बोलतोस काय? कर्जमाफीबद्दल कवितेच्या माध्यमात सांगणं चालेल काय? चालेल की. की दादा कोरड्यात आकाशात चुकून गेलं म्हणून कर्जमाफीसाठी गण्याचा बा दारोदारी भटकला होता. की दादा कोरड्यात आकाशात चुकून गेलं म्हणून कर्जमाफीसाठी गण्याचा बा दारोदारी भटकला होता. पण शेवटी त्याला कोणी कर्जमाफी नाही दिली म्हणून गळ्यात कर्जमाफीचा बोर्ड लावून गण्याचा बा झाडाला लटकला होता. की बहुतेक गरजेच्या वेळी नाही पण माणसं मेल्यावर मदत करायला ही सरकारची माणसं शिकली होती. की बहुतेक गरजेच्या वेळी नाही पण माणसं मेल्यावर मदत करायला ही सरकारची माणसं शिकली होती. पण यांच्या एका चुकीमुळं काल गण्याच्या आईच्या कपाळाला लाल तर आज काळी टिकली होती. की पुढच्या दिवशी ही सरकारची माणसं गण्याच्या दारातून गणाला म्हणाली की साहेब या कागदावर सही करून ही मदतीचे 5 लाख रुपये घेता का? की पुढच्या दिवशी ही सरकारची माणसं गण्याच्या दारातून गणाला म्हणाली की साहेब या कागदावर सही करून हे मदतीचे 5 लाख रुपये घेता का? तसा गण्यात धावत घेतला त्या आईचं तुटलेलं मंगळसूत्र ते 5 लाख रुपये साहेबांच्या ठेवत मला की साहेब हे सगळं घेऊन तुम्ही मला असा मेलेला पापड आणून घेता का? की दादा आता तुम्ही सांगा असा हा अन्याय आम्हा गरीब शेतकऱ्यांच्या वर कुठवर चालत राहणार? की दादा आता तुम्ही सांगा असा हा अन्याय आम्हा गरीब शेतकऱ्यांच्या वर कुठवर चालत राहणार? आणि अजून किती दिवस शेतकरी कर्जमाफीसाठी गळ्यात गळफास घालत राहणार? गळ्यात गळफास घालत राहणार.